नमस्कार मंडळी, मी विकास भुजबळ. माझ्या नवीन YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता मी कोटेशन कसं बघायचं ह्याविषयी मी सांगणार आहे. ॲज अ क्लायंट म्हणून तुम्ही पहिले हे चेक करायला पाहिजे, किमतीपेक्षा काय काय तुमच्या पॅकेजमध्ये ॲड केलंय ते महत्वाचं आहे. तो पहिले किती दिवसाचं पॅकेज आहे हे महत्वाचं आहे. किती दिवसाचं पॅकेज आहे ते पॅकेजमध्ये 4 नाईट 5 डेज आहे, 5 नाईट 6 डेज आहे, 6 नाईट 7 डेज आहे, ते पहिले चेक करा. त्याच्यामध्ये साईट सीन्स काय दिले ते बघा. साईट सीन्स तर असं नाही ना, पहिल्या दिवशी खूप लोडेड दिले, दुसऱ्या दिवशी मध्ये गॅप आहे. आणि कधी कधी आयटनरी लिहिताना ते जे पॅकेजेस आहेत किंवा ते जे आयटनरी आहे त्या आयटनरीमध्ये डिस्टन्स लिहिला आहे का, साईट सीन्स लिहिले आहेत का, साईट सीन्सचे एंट्री फी इन्क्लूड आहे का, या गोष्टी चेक केल्या तर तुम्हाला समजू शकतं की आपली कॉस्टिंग कुठं वाढते कुठं कमी होती. काय काय वेळेस ह्या गोष्टी हाईड केल्या जातात, हे दिसत नाही, मग तिथं तुम्हाला भुर्दंड बसतो. फक्त या 2-4 गोष्टींमुळे पण कॉस्टिंग मध्ये बराच इफेक्ट पडतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला म्हणायचं की डिस्टन्स दिलाय का त्यांनी, की फ्रॉम एका बाजून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागतो. कधी कधी कसं असतं, समजा फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर केरळमध्ये कोची टू मुन्नार एक 110 to 120 किलोमीटर आहे. तर समजा पुण्याचा माणूस आहे जो पहिल्यांदा केरळला चाललाय, तो काय म्हणाल, अरे मी 2 तासात पोहोचतो. तसं नाही, तो रोड खूप नॅरो आहे, त्याला वेळ लागतो, टाइम कन्झ्युमिंग आहे, तर तिथं 4 ते 5 तास लागतात. तर ह्या हिशोबाने ती आयटनरी बनवली आहे का, कारण त्याच्यामध्ये किलोमीटर लिहिले आहेत का, टायमिंग लिहिलं आहे का, हे बघणं ऍज अ ग्राहक म्हणून तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. हॉटेल्स कुठल्या कॅटेगरीचे दिले ते चेक करा. ते 3 स्टार आहेत का 4 स्टार आहेत का 5 स्टार आहेत. ऍज पर हॉटेल रेटिंग कॉस्टिंग चेंज होतं. कधी कधी जर तुम्ही कंपॅरिझन करताना बरोबर त्याच कॅटेगरीचे हॉटेल आहेत का, त्याचे रिव्ह्यू चेक करा. किंवा कधी कधी कसं होतं, हॉटेल्सचं लोकेशन पण खूप मॅटर करतं. जिथं हॉटेलचं लोकेशन जर मेन सेंटरला असेल सिटीमध्ये, तर त्याची कॉस्ट हाय राहते. आणि सिटीच्या बाहेर असेल, भले ते 3 स्टार असू दे, पण सिटीच्या जर बाहेर असेल तर त्याची कॉस्टिंग कमी असते, पण तुमचं जाण्या येण्यात प्रवासात खूप वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे हॉटेलचा रिव्ह्यू हे तुमच्याकडून चेक होणं गरजेचं आहे. फ्लाईटचे पण रिव्ह्यू तुम्ही चेक करू शकता. फ्लाईटचं टायमिंग बघा, फ्लाईटला हॉल्ट आहे का. जर हॉल्टवाली फ्लाईट असेल तर तिचं कॉस्टिंग कमी असतं. पण किती तासाचा हॉल्ट आहे ते पण महत्वाचं आहे, की एअरपोर्टला 3 तासाचा हॉल्ट आहे, 2 तासाचा हॉल्ट आहे, 5 तासाचा हॉल्ट आहे, 7 तासाचा हॉल्ट आहे, ते तुम्ही चेक केलं पाहिजे पहिल्यांदा. आणि फ्लाईटमध्ये मोस्ट प्रॉबब्ली आहे ना, आता मी मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, मी स्पाइस जेट देत नाही, कारण स्पाइस जेटचा इश्यू आहे. तर तुम्ही सुद्धा ते फ्लाईटचे रिव्ह्यू असतात, जसं हॉटेलचे रिव्ह्यू तसे फ्लाईटचे रिव्ह्यू ते पण तुम्ही चेक केले पाहिजे. आणि जर फ्लाईटचा हॉल्ट असेल तर तुमची प्राइस कोटेशनची नक्कीच कमी होणार. तर डायरेक्ट फ्लाईट असेल तर कॉस्ट वाढणार. ह्या डिफरन्स असतात, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्याने डिफरन्स कमी जास्त होतो कोटेशनचा, जेव्हा तुम्ही ऍपल टू ऍपल कंपॅरिझन करतात तेव्हा. तुमच्या पॅकेजमध्ये आता काय काय इन्क्लुजन आहेत हे बघणं पण गरजेचं आहे, की त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट डिनर ऍड केलंय का, फक्त ब्रेकफास्टवर दिलंय का, ब्रेकफास्ट लंच डिनर हे तिन्ही दिलेले, पहिली गोष्ट. दुसरं, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स इन्क्लूड आहे का. आता मोस्ट प्रॉबब्ली कसं असतं, डोमेस्टिकला ट्रॅव्हल इन्शुरन्सची एवढी गरज पडत नाही, कारण प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स आहे आजच्या काळात. पण काढावा असे माझे पर्सनल म्हणणं आहे माझं स्वतःचं, की ट्रॅव्हल इन्शुरन्स कॅरी करावा. डोमेस्टिकला एवढी काही गरज नाही. इंटरनॅशनलला तुमच्या पॅकेजमध्ये विजा इन्क्लूड आहे का, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि विजा मस्ट आहे इंटरनॅशनलला. तो इन्क्लुजन मध्ये त्यांनी लिहिला आहे का नाही लिहिला, का ऑन अरायव्हल विजा आहे. ऑन अरायव्हल विजा असेल तर कन्फर्म हॉटेल बुकिंग लागतं, तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट आहेत का. आणि काही याच्यावर काही कंट्रीमध्ये ऑन अरायव्हल विजाची पण कॉस्टिंग असते, तर ती आहे का, ती नाहीये तर मग ती किती आहे, हे तुम्ही तुमच्या एजंटला हे क्वेश्चन केले पाहिजे. ह्याच्यावर कॉस्टिंगचा खूप डिफरन्स पडतो. नंतर जे साईट सीइंग्स आणि मॉन्युमेंट्स असतील किंवा जिथं व्हिजिट करायचे आहे त्याची एंट्री फी इन्क्लूड आहे का. इंटरनॅशनल मध्ये ते महत्वाचं आहे, की ते इन्क्लूड आहेत का. डोमेस्टिकला काय एवढा मोठा प्रश्न येत नाही. मोस्टली गव्हर्नमेंटचे असतात किंवा प्रायव्हेट जरी असले तरी 50, 100, 150च्या पुढे कॉस्टिंग असते. पण अब्रॉड ते डॉलरमध्ये, युरोमध्ये, एडी मध्ये किंवा दिनारमध्ये त्याची कॉस्टिंग असते. तर ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत का
हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण कसं होतं, मी खूप वेळा ऑब्झर्व केलं की माझे जे क्लायंट आहेत, काही जे रेग्युलर क्लायंट आहेत त्यांना मी समजून सांगतो, ते समजून घेतात. पण काही क्लायंट नुसती कॉस्ट बघतात आणि डन करतात. असं नका करा. तुम्ही बुकिंग कुठे पण करा, त्याचा काही कन्सर्न नाहीये. पण हे तुम्हाला माहित पाहिजे, हे तुमच्या नॉलेजसाठी खूप चांगलं आहे. याच्यामुळे तुमची होणारी जी फसवेगिरी असू दे किंवा तुमचा पैशाचा होणारा जो अपव्यय आहे तो थांबेल. आता हे जो व्हिडिओ याच्या कन्क्लुजनवर मी असं सांगू इच्छितो की तुम्ही फक्त कॉस्टिंग बघण्याच्या ऐवजी बाकीच्या गोष्टी पण बघा, की याच्यामध्ये साईट सीन्स किती इन्क्लूड केले, फ्लाईट डायरेक्ट आहे का हॉल्टवाली, हॉल्ट किती तासाचा आहे, ओके, रात्री तर फ्लाईट पोहोचत नाही ना, त्याच्यात अर्ली चेक इन जर लागलं असेल तर अर्ली चेक इन इन्क्लूड आहे का, किंवा लेट चेकआउट असेल तर ते लेट चेकआउट इन्क्लूड आहे का. तर ह्या सगळ्या बाबी किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स आहेत का, विजा इन्क्लूड आहे का, ह्या सगळ्या चेक करा. कुठली हिडन कॉस्ट तर नाही ना, हे चेक करूनच पॅकेज बुक करा. आणि काही रिक्वायरमेंट असेल तुम्हाला तर तुम्ही नमस्ते टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा संपर्क करू शकता. आमचं ऑफिस चिंचवडला पण आहे, मोशीला पण आहे, खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार.